गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण रिप्रोडक्शन काय आहे म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याचं दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स महत्वाचं दुसरं जे आहे ते रिप्रोडक्शन आहे. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. काल आपण ग्रोथ काय आहे ते पाहिलेलं आहे. ग्रोथ इज नथिंग बट द इन्क्रीज इन बॉडी मास. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे ग्रोथ जे आहे ती इनसाइड होत असते, इंटरनल आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आणि एक्सटर्नल आहे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये. म्हणजे ग्रोथ ही दोन्ही साइडला होत आहे, लिव्हिंग मध्ये होत आहे, नॉन लिव्हिंग मध्ये होत आहे. म्हणून आपण शेवटी सांगितलेलं आहे ग्रोथ इज नॉट द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि डेड ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते डू नॉट ग्रो. आणि जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की माउंटेन्स असेल, सँड माउंट्स असेल, बोल्डर्स असतील यांच्यामध्ये ग्रोथ होत आहे, परंतु कशी बाय अक्युमुलेशन ऑफ मटेरियल ऑन देअर सरफेस. तर ह्या गोष्टी आपण काल डिस्कस केलेल्या आहेत कालच्या पिरियडमध्ये. आज आपल्याला रिप्रोडक्शन काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. व्हॉट इज मेंट बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शन सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचं डेफिनेशन काय आहे ते बघायचं आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे? द एबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स. धिस प्रोसेस इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजे आपण साधारण जर एका मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वतः सारखा नवीन जीव तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणत असतो. रिप्रोडक्शनला आपण प्रोक्रिएशन असंही म्हणतो, कारण त्या ठिकाणी काय व्हायला लागलेलं आहे. आता रिप्रोडक्शन ही ऍक्च्युअली काय आहे? बायोलॉजिकल प्रोसेस आहे. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच न्यू ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्युस्ड. म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम जे आहे त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांचं त्या ठिकाणी ते प्रोड्यूस होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं आपण त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. मग आता याच्यामध्ये रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाइप्स आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा टाइप्स आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. दीज आर द टू मेन टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे त्या ठिकाणी? म्हणजे वेन द न्यू ऑफस्प्रिंग इज प्रोड्युस्ड ऑर द प्रोजेनी किंवा न्यू इंडिव्हिज्युअल इज प्रोड्युस्ड बाय अ सिंगल पॅरेंट विथ ऑर विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशन होणं हे नेसेसरी नाहीये. म्हणजे या ठिकाणी गॅमेटचं फ्युजन जे आहे ते होणं त्या ठिकाणी नेसेसरी नाहीये, आवश्यक नाहीये. त्या ठिकाणी फ्युजन होणं महत्वाचं नाहीये. मग अशा रिप्रोडक्शनला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. म्हणजे इथं एकच पॅरेंटची आवश्यकता आहे म्हणून आपण याला युनिपॅरेंटल असं म्हणत असतो. परंतु हे जे आहे ते बाय पॅरेंटल आहे. वेन द न्यू ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्युस्ड बाय टू पॅरेंट्स विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट फॉर्मेशन. कारण या ठिकाणी गॅमेटचं फॉर्मेशन होणार आहे, त्यांचं फ्युजन होणार आहे. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून झायगोट तयार होणार आहे, नंतर एम्ब्रिओ. म्हणजे हे पुढच्या स्टेजेस जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि मग त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. रिप्रोडक्शन डेफिनेशन सांगितले आहे, असेक्शुअलची सांगितलेली आहे, सेक्शुअलची सांगितलेली आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी ऍक्च्युअली सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे किंवा असेक्शुअल आहे ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे. परंतु आता आपल्याला रिप्रोडक्शन बद्दल थोडक्यात थोडीशी बेसिक माहिती पाहिजे आहे. काय आहे तर रिप्रोडक्शन मध्ये लक्ष द्या, जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हायर अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आहे. म्हणजे रिप्रोडक्शन जे आहे ते सर्वांमध्ये होणार आहे जनरली आणि तिथं नवीन ऑफस्प्रिंग जे आहेत ते तयार होणार आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय कोणत्या ऑर्गॅनिझम्स मध्ये कशा प्रकारचं रिप्रोडक्शन होत आहे तर ते बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, जे समजा फंजाय आहे, फंजाय म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण कवके म्हणतो किंवा बुरशी म्हणत असतो आपण त्याला, बुरशी किंवा कवके. मग आता हे जे फंजाय आहे तर फंजाय स्प्रेड इझिली कशामुळं? त्या ठिकाणी
जे काही मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स आहेत ते प्रोड्यूस मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स म्हणजे फंजाई स्प्रेड इझिली ड्यू टू मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स म्हणजे मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स प्रोड्यूस्ड म्हणजे त्यांनी तयार केलेले जे मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स आहेत ते स्प्रेड होत असतात म्हणजे फंजाई जी आहे ती काय होत आहे स्प्रेड होत आहे इझिली स्प्रेड होत आहे कशामुळे ड्यू टू मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स दे प्रोड्यूस म्हणजे त्यांनी असेक्शुअल जे काही स्पोर्स आहेत स्पोर्स म्हणजे बीज म्हणजे त्या स्पोर्स पासून त्या ठिकाणी काय होणार आहे फंजाई तयार होणार आहे म्हणजे अशा प्रकारचे मिलियन्स लाखो जे काही असेक्शुअल स्पोर्स आहेत ते प्रोड्यूस त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत त्यांचं काय होणार आहे स्प्रेडिंग होणार आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काय झालं फंजाई आता या ठिकाणी काय असेल बघा जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत लोअर ऑर्गॅनिझम्स मग आता लोअर ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी काय असेल बघा जे ईस्ट आहे बघा ईस्ट असेल किंवा त्या ठिकाणी काय असेल हायड्रा असेल ईस्ट आहे किंवा हायड्रा आहे तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन आपण कसं पाहत असतो तर यांच्यामध्ये काय होणार आहे बडिंग होणार आहे ते लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये बडिंग होणार आहे म्हणजे दे रिप्रोड्यूस बाय बडिंग इट मीन्स दॅट मुकुलायन आपण त्याला म्हणतो कलिकायन असेल मुकुलायन असेल तर बड येत असतं बड कळी आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी काय होणार आहे ईस्ट असेल किंवा हायड्रा असेल तर यांचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे किंवा त्यांचं निर्मिती होणार आहे म्हणजे लोअर ऑर्गॅनिझम्स आपण पाहिलेले आहे तर ईस्ट आणि बडिंग त्यांच्यामध्ये काय होणार आहे म्हणजे ईस्ट असेल आणि हायड्रा असेल त्यांच्यामध्ये बडिंग हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते होणार आहे त्याचबरोबर आपण जर आता पुढे पाहिलं पुढे आणखी काही ऑर्गॅनिझम्स आहेत मग आता पुढचे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत ते बघायचे आहेत आपल्याला बघा आता समजा त्या ठिकाणी काय असेल प्लेनेरिया तर आता प्लेनेरिया मध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे बघा जे प्लेनेरिया आहे त्यांच्यामध्ये ट्रू रिजनरेशन होणार आहे ट्रू रिजनरेशन म्हणजे या ठिकाणी बघा जर त्याच्या बॉडीचा एखादा पार्ट हा जर लॉस्ट झाला तो परत त्या ठिकाणी काय होणार आहे रिकव्हर होणार आहे किंवा त्या ठिकाणी तो रिपेअर होणार आहे परत त्या ठिकाणी तयार होणार आहे म्हणजे इन द प्लॅनेरिया त्या प्लॅनेरियामध्ये त्याचा जो लॉस्ट बॉडी पार्ट्स आहे तो त्या ठिकाणी काय होणार आहे रिकव्हर होणार आहे अँड दिस ऑर्गॅनिझम बिकम्स न्यू म्हणजे त्या ठिकाणी तो नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे म्हणजे जरी बॉडीचा पार्ट कट झाला तरी नवीन बॉडीचा पार्ट त्या ठिकाणी काय होणार आहे परत येणार आहे ती जी एबिलिटी आहे रिजनरेशनची ती कशामध्ये आहे प्लॅनेरियामध्ये आहे म्हणजे त्या प्लॅनेरियाला आपण फ्लॅट वर्म्स असे म्हणतो फ्लॅट वर्म्स चपट्या कृमी आपण त्याला असं म्हणत असतो तर त्याच्यामध्ये काय होणार आहे ट्रू रिजनरेशन म्हणजे कशामध्ये काय होणार आहे हे महत्वाचं आहे फंजाईमध्ये असेक्शुअल स्पोर्स आहेत त्यांच्या मार्फत त्याचं काय होत आहे स्प्रेडिंग होत आहे त्याचबरोबर प्लॅनेरिया जे आहे त्याच्यामध्ये काय होत आहे ट्रू रिजनरेशन होत आहे त्याचबरोबर काय असेल हायड्रा असेल आणि बडिंग हायड्रा असेल आणि ईस्ट असेल त्याच्यामध्ये काय होणार आहे बडिंग होणार आहे आता या ठिकाणी थोडस ओलं करू आता प्लॅनेरिया जे आहे त्याच्यामध्ये ट्रू रिजनरेशन होणार आहे आता पुढे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत समजा फंजाई आहे बघा फंजाई आहे फिलामेंटस अल्गी आहे फंजाई फिलामेंटस अल्गी आहे त्याचबरोबर प्रोटोनेमा ऑफ मॉसेस आहे प्रोटोनेमा ऑफ मॉसेस तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे ते बघायचं आपल्याला प्रोटोनेमा ऑफ मॉसेस असेल तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय काय होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे मग आता याच्यामध्ये बघा तर लक्ष द्या फंजाई असेल फिलामेंटस अल्गी असेल आणि प्रोटोनेमा ऑफ मॉसेस असेल तर यांच्यामध्ये होणार आहे बघा फ्रॅगमेंटेशन यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होणार आहे फ्रॅगमेंटेशन मग आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असतं खंडीभवन त्याला म्हणतो आपण खंडीभवन म्हणजे त्याचे काही बॉडीचे पार्ट्स आहेत
ते कट झाल्याच्या नंतर आता समजा लक्ष द्या, एखादा ऑर्गॅनिझम अशा प्रकारचा आहे, XYZ आपण एक्झाम्पल घेतलं, जर ह्याचे असे त्या ठिकाणी काय झाले, पीस तयार झाले म्हणजे कट तयार झाले, तर त्याच्यापासून त्या ठिकाणी काय होणार आहे, नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होणार आहे, जसं की स्पायरोगायरा आहे. त्यामुळेच आपण म्हणलेलं आहे जी फिलामेंटस अल्गी असेल, फंजाई असेल आणि प्रोटोनेमा ऑफ मॉसेस असेल. आता हे त्या ठिकाणी काय आहे, ब्रायोफायटामध्ये असणारा त्या ठिकाणी एक पार्ट आहे, तो आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत, टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे पुढं फंजाई, फिलामेंटस अल्गी अँड प्रोटोनेमा ऑफ मॉसेस. तर यांच्यामध्ये काय होणार आहे, फ्रॅगमेंटेशन होणार आहे. तर अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशन आहे. त्याचबरोबर आता दुसरे ऑर्गॅनिझम जे आहेत, दुसरे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, तर आपल्याला बघायचं आहे. समजा आपण जर दुसऱ्या ऑर्गॅनिझमचे नाव घेतलं, आता जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत, जसं की त्या ठिकाणी काय असेल बघा, तिथं आपण बघणार आहोत समजा अमिबा. बघा अमिबा असेल, त्याचबरोबर काय असेल आणखी बॅक्टेरिया असेल, बॅक्टेरिया, अमिबा असेल, बॅक्टेरिया असेल, त्याचबरोबर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, समजा अमिबा असेल, बॅक्टेरिया असेल, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत युनिसेल्युलर, त्या ठिकाणी बघा हे जे समजा ऑर्गॅनिझम्स आहेत, तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे ना, ते कसं आहे, त्या ठिकाणी रिप्रोडक्शन इज सिनॉनिमस विथ ग्रोथ. म्हणजे इथं या ठिकाणी काय बघा, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे कसे आहेत, सिनॉनिमस आहेत. इट मीन्स दॅट दे आर सिमिलर. वी कॅन नॉट से दॅट, म्हणजे क्लिअर कट आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही तिथं ग्रोथ आहे का रिप्रोडक्शन आहे, कारण त्या दोन्ही प्रोसेस कशा आहेत, सेमच आहेत. त्यामुळे आपल्याला वी कॅन नॉट क्लिअर अबाउट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. दीज आर टू टर्म्स. त्यांचा यूज कसा करायचा आहे हे आपल्या लक्षामध्ये समजा येत नाही. म्हणजेच काय, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जे आहे ते कसं आहे, सारखंच आहे. म्हणजे अमिबा असेल, बॅक्टेरिया असेल, हे जे आहे त्या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये सांगू शकतो, in unicellular organisms growth and reproduction are synonymous with each other. It means that we cannot say about that clear cut. आपण त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. आता लक्ष द्या, हे रिप्रोडक्शन सगळ्यामध्ये होत आहे, परंतु असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये काय होत नाही, रिप्रोडक्शन समजा होत नाही. म्हणजेच काय, लक्ष द्या, समजा या ठिकाणी म्यूल असेल बघा, म्हणजे म्यूल आहे, म्यूल आहे, नंतर स्टराईल वर्कर बीज आहे बघा, स्टराईल वर्कर बीज, स्टराईल वर्कर बीज, स्टराईल वर्कर बीज असं. त्याचबरोबर काय असं बघा, इनफर्टाईल, इनफर्टाईल ह्युमन कपल, इनफर्टाईल ह्युमन कपल. लक्ष द्या. आता यांच्यामध्ये म्हणजे म्यूल आहे, म्यूल म्हणजे काय, ते मुळे नाही, ते मुळे म्हणायचं नाही, मुळेला खराब करायचं नाही, मुळे तसं नाही, ते म्यूल आहे. म्यूल म्हणजे आहे खेचर, खेचर म्हणजे घोडा आणि गाढव यांच्या संयोगातून तयार झालेला जो नमुना आहे त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी म्यूल. मग आता हे जे म्यूल आहे, स्टराईल वर्कर बीज आहे आणि इनफर्टाईल ह्युमन कपल आहे. काही कपल असे आहेत खूप प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी कार्यक्रम जमत नाही. याचा अर्थ म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे, म्हणजे ऍक्च्युअली ते रिप्रोड्यूस करू शकत नाही नवीन बालकांना, नवीन मुलांना. त्यामुळं मला सांगा, आता हे देखील मला सांगा, हे नॉन लिव्हिंग आहेत का, हे नाही, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तरी देखील त्यांच्यामध्ये काय होत नाही, रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजे म्यूल असेल, म्यूल हे रिप्रोड्यूस करू शकत नाही नंतर पुन्हा. नंतर स्टराईल वर्कर बीज, आता स्टराईल वर्कर बीज आहे, क्वीन आहे, ड्रोन आहे, त्याचे काही समजा बीज आहेत, त्यांचे प्रकार आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे, घाबरायचं नाही, मी आहे. चला, नंतर इनफर्टाईल ह्युमन कपल्स, म्हणजे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजेच आपण मला सांगा, लिव्हिंग मध्ये काही लिव्हिंग मध्ये होतंय, काही लिव्हिंग मध्ये होत नाही, परंतु आपल्याला कसं पाहिजे, लिव्हिंग जेवढे आहेत त्या सर्वांमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे त्या ती जी प्रॉपर्टी आहे ती झालीच पाहिजे, परंतु यांच्यामध्ये होत नाही. मग याचा अर्थ रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉट द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आलं लक्षात, रिप्रोडक्शन इज नॉट द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बिकॉज इट डज नॉट ऑकर्स इन some living organisms and therefore it is not the defining property of all living organisms. आले का लक्षात? जर काही समस्या असेल तर कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता.
कमेंटला मी उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. आलं लक्षात. चॅनलला सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ आता आपण त्या ठिकाणी दररोज पाहणार आहोत. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो करायचा असेल तर गायकवाड बायोलॉजी क्लासेस बीड शिवाजी शाळेच्या समोरच आहे. आपले डेमो लेक्चर्स चालू आहेत. त्यामुळं 11वीची बॅच जी आहे ती आपण 10 वाजता ठेवलेली आहे. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी क्लासेसमध्ये येऊन सुद्धा डेमो लेक्चर करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी क्लिअर कट करून सोडली जाईल. म्हणजे एकही तुम्हाला समस्या राहणार नाही. आणि आपण डेमो लेक्चर सुद्धा ठेवलेले आहे. त्यामुळं टेन्शन लेने का नाही. ओके, थांबूया आपण इथंच. येस, टुडे वी शॅल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट विल ऑल्सो कव्हर इन द नेक्स्ट व्हिडिओ.